हॅलो हाय, मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आत्ता मी चाललेले आहे मार्केटमध्ये, कारण उद्या आहे जन्माष्टमी. तर जन्माष्टमीसाठी मला कृष्णासाठी थोडे कपडे वगैरे घ्यायचे, तर त्याच्यासाठी चालली आहे मी मार्केटमध्ये. तर बघू काय काय म्हणजे घेता येतं आणि काय असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. काय घ्यायचं आहे, मला काय करायचं आहे, मी आयब्रो पण करायचं आहे. चला बघू, जसं जमेल तसं मी शेअर करेन तुमच्याशी. आणि आता चैतन्य पण आलं आहे घरी, अनु आली आमच्या घरी, गुणगुण आले. हाय गुणगुण. हाय ग अनु. अनु दिसत नाही. अरे ऋतुजा इकडं रील बनवते. ऋतुजा पण आली कॉलेजवरून, आणि आता मी जाते, ती आली म्हणून. तर चला जाऊ आपण मार्केटमध्ये. ती करते आता रील शूट. चला चला म्हणजे मी मार्केटमध्ये. आणि आज आमच्या इकडे परत एक ब्रह्मकमळ उमललेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. रात्री 12 वाजेपर्यंत कदाचित हे होईल, त्याचं दाखवते. ब्रह्मकमळ मागच्या वेळेस पण उमललं होतं, पण त्या दिवशी रात्री लाईट वगैरे नव्हती. तर ह्यावेळी आता बघू. रात्री आता ब्रह्मकमळ उमललं ना, तर पूजा करणार आहे. तर बघू रात्रीपर्यंत उमलते का, 12 वाजेपर्यंत आपण. आणि ब्रह्मकमळची पूजा परत करायची, म्हणजे उमललं का करायची म्हणतात पूजा, म्हणून. चला तर आपण रात्री पूजा करूया आणि जाऊन येते मार्केटमध्ये. तर मी इकडे मार्केटमध्ये पोचलेली आहे, आणि खूप छान असे भारी भारी एकदम, म्हणजे खूप छान होते. छोटे मोठे, हे मोठे मोठे होते, पण आपल्याकडे श्रीकृष्ण आपले छोटे आहेत, त्याच्यामुळं आम्हाला छोटेसे घ्यायला लागणार वस्त्र. त्याच्यामुळं मग मी काय मोठे मोठे हे तुमच्याशी शेअर करते तुम्हाला. आणि हे फेटे पण एवढे सुंदर आणि एवढे छान वाटत होते ना, खरोखर बघतच बसावं असं वाटत होतं. तर मी ते खूप छान असं मला बघायला आणि घ्यावंसं पण वाटत होतं, पण आपला कृष्ण छोटा असल्यामुळं त्यामुळं मी काही घेतले नाही. फक्त छोटे छोटे बघितले आणि छोटे पण घेतले, मोठे काही घेतले नाहीत. बघू नेक्स्ट टाईम आपण आपले मोठे श्रीकृष्ण महाराज येतील तेव्हा आपण मोठे पण घेऊ. म्हणून म्हटलं चला, आता छोटे छोटे आहेत पण एवढे भारी वाटत होते, ते बघायला सुंदर दिसत होते. आणि खूप छान छान असे फेटे होते ना, छोटे एकदम छोटे छोटे होते, आणि खूप भारी वाटत होतं ते बघायला पण. आणि घ्यावंसं वाटत होतं, किती घ्यावं आणि काय घ्यावं असं वाटत होतं मला. पण मी काय ते आपले थोडेसेच घेतले. आणि इकडे बघा मस्त मटका खूप छान असा होता. आणि इकडे जे आपल्याला अगरबत्ती, धूप वगैरे, श्रीकृष्णांचे कपडे वगैरे, बासुरी खूप छान. आणि हे पण होतं आसन बसण्यासाठी, छोटे बघत होते, पण ते खूपच महाग सांगत होते, म्हणून मग मी घेतले नाहीत. आणि ते खूप छान भारी भारी होते. पाळणा पण होता आणि ते हे पण होते. तर मी पाळणा बघितलं तर खूप भारी होता, पण काय घेण्यासारखं हे नव्हते, म्हणून हे दाखवत होते मला तिकडे. खूप छान होतं तिथे सगळं. तर जाऊन मी आलेले आहे बाजारातून, आणि आयब्रो पण करून आले. इकडं काही शूट नाही केलं, तर थोडंसं बरं वाटते. आणि बाकीचं मी घेऊन आले साहित्य, थोडंसंच घेऊन आले, पण खूप छान असतं, मला पण वाटलं छान एकदम. आणि तुमच्याशी शेअर केले मी कसं, म्हणजे कुठून, म्हणजे कसं काय काय आहे ते. आणि खूप छान छान असे मस्त मुखवटे होते, सगळं हे होतं, छान होतं. तर आता मी त्याच्यातलं आणलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते काय काय आणले. आणि थोडंसंच आणले, पण छान आहे. तर हे घेऊन आलेले आहे मी कृष्णासाठी कपडे, कारण खूप छान वाटले मला, हे आवडले आणि खूप छान छान होते. पण आपला श्रीकृष्ण महाराज आपले छोटेसे आहेत, त्यामुळं छोटे छोटे घेऊन आले. आणि खूप भारी असे फेटे पण आणले, 2. एक गणपती बाप्पांच्यासाठी आणि एक श्रीकृष्णासाठी. आमचे कृष्ण महाराज मस्त वाटते, मला खूप आवडली. मी उद्या हे करणारच आहे, तर तुमच्याशी शेअर करेन मी ते. खूप भारी, किती छान आहे ना, एकदम बरोबर बसणार पाठीमागे हे पण आहे. भारी एकदम, मला खूप आवडला, म्हणून
मी तो एक आणला आणि ह्या हार गळ्यातले आणलेत. नवीन हार छान आहे तसे, खूप आवडले मला म्हणून मी 2 घेतले. म्हटलं एक गणपती बाप्पांना घालता येईल आणि एक श्रीकृष्ण महाराजांना घालता येईल. आणि काही नाही, बाकी खूप सारे होते पण मला काही ते मोठे मोठे घेऊन काय फायदा नाही. आणि वाती संपलेल्या धूप आणलेलं आहे कारण बघू कसं काय आहे. असं कांदेवाला म्हणतात ते की अगरबत्ती नाही करायची, त्याच्यामध्ये लाकडाची हे असते म्हणून. आणि हा पण एक धूप आणलाय, बघू वापरून कसं आहे काय आहे. वापरल्यानंतर ते बोलली की खूप छान आहे, ती बोलली लेडीज, म्हणून हा एक घेतला. आणि रांगोळी घेतली, रांगोळी संपलेली होती आणि एवढे छान होते हळदी, म्हणजे हळदी आणि कुंकवाचे असे 2 लक्ष्मीचे पावले खूप छान होते. पण म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम म्हटलं दिवाळीच्या वेळेस आपण घेऊया ती, म्हणून आता काय आणली नाहीत काय नाहीत. तर खूप भारी म्हणजे छान होतं. आणि हे धूप आता मला लावून बघायचं आहे. मी आता देवाला बत्ती लावणार आहे तेव्हा मी लावून बघेन कसा याचा सुगंध वगैरे आहे. आणि हे काय तुम्हाला उद्याच घालून बघायला भेटेल. कृष्ण महाराज छान एकदमच भारी वाटते मला. तर चला आता बघू, जेवणाचं काहीतरी करता येईल, काहीतरी जेवणाचं बनवते. आणि आता उद्या परवा सुट्टीच आहे, शाळेला सुट्टी आहे, ह्यांना सुट्टी आहे, क्लास असतील त्यांचे. आणि ऋतुजा इथं तयार झाली, तुम्हाला दाखवते. ऋतुजा राधा बनली, अशी तयार झाली. असं की आता शूट केले थोडंफार, बघू आता गंधबिंद लावून. आई हे होत नव्हतं मम्मी, माहितीये का, एकदा वर एकदा खाली ते बघा आमची राधा बनली. कशी राधा बनली समू राधा बनली ना तू. हे बघ इकडे बघ, हे बघ हे बघ, ती बघ कोण, समू समू राधा बनली ना. बन्यान रूपा बन्यान, आमची रूपा बन्यान समूची. दे काय दे चाय, कॉफी प्यायला लागले तिकडं, चाय दे बोल बाबांना द्या. आले आता कामावरून म्हणून कॉफी बनवून देऊया. आणि समू राधा बनले. राधा इकडे बघ, राधे 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 राधा राधा राधे राधे. तिला तिचं लक्ष कॉफीकडे आहे. चिकडी चिकडी. हे बघ समू कुठे आहे राधा. अशा टिकल्या लावल्यात बघा, टिकल्या टिकल्या लावल्या, टिकल्या टिकल्या लावल्यात. तुला लावल्यात ना टिकल्या आहे ना. समोर माझ्या कानातलं कसं आहे, कानातलं असं का, कसं करायचं. हे बघ हे बघ कसं करते बघा, कसं कसं करायचं, कसं हलवायचं. तुझं तुझं हलव, तुझं कर, तुझं कर, तुझं कर, तुझं केस ओढायला म्हणजे बापरे. हा हा तुझं कर, तुझं कर. हे बघ बघ कानात कर. मी जरा किती सुगंध येते ना मस्त एकदम. काय पाणी पडलीस का काय. जा बारीक होणं जरा जायला आतमध्ये.
खरंच भारी वाटते ना एकदम, एक वेगळंच हे वाटते. शेषा तू काय करते? पूजा करते? करणारस का तू पूजा? नाही मग कशाला उठून आली झोपेतून? झोपली नाहीस? ए शेषा ए अशोकनं कोणती अगरबत्ती आणली नाव सांग. मसाला अगरबत्ती, मसाला अगरबत्ती. तिखट मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, हा सांबार मसाला, एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला. अजून कुठे कुठे कोण आलाय का? कुठे कोण आलाय शेषा? शिष्या कोण आलाय का? ए शिष्या बापाला द्यायचा खाऊ नंतर. तिला येते सगळं हो, तुम्ही नका सोडा, तुम्ही तिकडे काय देणार आहेस तू? ती सगळं करते. बाबा काय देणार तू बापाला? काय देतेस ग? तर काय नंतर दे, नंतर दे, अजून ओवाळायचं आहे. नंतर दे आता, नंतर दे, अजून ओवाळायचं आहे. नमस्कार कर, आता उठतेस का? पाया पड, पाया पड, पाया पड, पाया पड. पाय पड तिथं, पाय पड. जय जय बाप्पा कर, जय जय बाप्पा कर. आता उठ मग, या काकीला करू देत, या काकीला करू देत, उठ आता. हा उठ आता, आम्हाला पण करायचं आहे. तिला खायचं आपण खाऊया, आपण उद्या बोलू. हा बस बस लयच. उद्या बोलू आता. उद्या 12 वाजता उठ, चला. व्हिडिओ काढलाय अंकिता? हा फोटो काढायचा आहे. मम्मी आता तुझं चालू आहे हो. व्हिडिओ चालू आहे. त्या दिवशी नाही गेली, त्या दिवशी तुम्ही गेलेलं ना मंदिरात गेलो. मम्मी उद्या साडे 11 झाले ना? झाले? हा 9:30 झाले. 10 वाजता जेवण सगळ्यांकडे थोडं थोडं नाचायला. हो दुधाचं काहीच खायचं नाही त्या दिवशी, जोपर्यंत त्याला हे नाही करत तोपर्यंत काय नाही खायचं. फळं खायची, हा दुधाचं घ्यायचंच नाही त्या दिवशी. घरी झाली पूजा? झाली पूजा? बुबू आला होता? झोपून घे, नाचायची संध्याकाळी. हा उद्या काय आहे? पाळणा हलवायला येशील ना? उद्या जन्माष्टमी आहे. आणि तू दोघी हो डबा घेऊन गेली. चला आता आपण देवबाप्पा करायला डबा ती पोरगीला बनवायला. बाय बाय शिशा. गुड नाईट. गुड नाईट. 12 वाजले आता. गुड नाईट. आ हा गुड नाईट. टेक केअर. अगं रुद्र ये चल चल समोर तिला द्या. ए पुरी ए इकडे बघ, ह्या पुरगीला झोप आहे की नाही? 12 वाजले ती. समू तुझं काय चाललंय तुझं? समू कशाला उठली तू? हा तुला बोलवत होती ना आरती करायला ये म्हणून. आता इकडे दे. उद्या पाळणा हलवायला. तुम्ही हळदी कुंकू नाही लावलं कुणाला? नका लावू आता. हा आता 12 नाही वाजले. आणि आपण आता आतमध्ये आले. काय खाते? आपल्या कंपाऊंड काय खाते तू? आपल्या कंपाऊंड द्यायचे. मला खाली आली पण ती परवाच हे बोलले ना म्हणून मी बोलली नाही. ना माझ्या लक्षातच नाही. मला आली आठवण पूजा केल्यावर. मला पण लाव. म्हणून मी आठवण नाही केली. ए मला पण लावा. हे बघ ही बघ मला पण लावा. मला पण लावा. अरे मी कपूरला लावा. हा समूला लावायला सांगा. समोर लावते सगळ्यांना. तुम्हाला लावलं मी. हाय काय ना आपली राधा. सेलिब्रिटी आली. मला वाटतं झोपली. अंकिता लवकर अंकिता खाली जाऊन पाय पडूया.
नाही मला आठवण आली मी मला शेवटी बाहेरनं बोल नाही सगळ्यांचे दरवाजे बस कर सगळी झोपली वाटतं लोखंडे खाली जाणी लवकर झोपू नको असं लक्षच नाही कोणाला धरा प्रसाद वहिनी ताई तरी डबल डबल दिली हाय हाय काय वहिनीने साखरवलं नाही बघा मॅडम जन्माला आलेल्या ना जन्माष्टमीला याच टायमाला ही जन्माला आलेली जन्माष्टमीला माहिती ना तर सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समोर समोर शुभेच्छा दे, तू पण शुभेच्छा दे. आणि रात्री आम्ही मस्त ब्रह्मकमळ परत एकदा उमललं होतं तर त्याची पण पूजा केली आणि मस्त छान वाटलं. ही समोर बघा समोर काय मस्त आगा आगा. तर आज आहे दुसरा दिवस आणि ही काय केलं नाही. आता मी देवपूजा करते. आज आहे जन्माष्टमी, आज उपवास पण आहे आणि बघू आता बाकी आज दिवसभर. आज संध्याकाळी पण जन्माष्टमीची पूजा वगैरे करायची. आपले कृष्ण का नाही आणि गणपती बाप्पा पण बघा खूप छान अशी मस्त देवपूजा झालेली आहे माझी. मस्त देवपूजा केली. आज सकाळीच केली मी देवपूजा आणि खूप भारी वाटते. मला पण खूप छान वाटते. कृष्ण